हाय, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पेज लेआउट्स आपण कशा पद्धतीने करतो जेणेकरून आपल्याला ते सारखे सारखे रियूज करता येतील। आता ही स्कूलची वेबसाईट करताना मला बऱ्याचशा गोष्टी शिकायला मिळाल्या। त्यातली एक गोष्ट कुठली आहे की मोस्ट ऑफ द पेजेसला मला सारखा तोच लेआउट लागते। म्हणजे फॉर एक्झाम्पल ज्याला एखादा नॉर्मल पेज आहे त्याला नॉर्मल पेजवरती मला हे जे काय वरचा सेक्शन आहे हा फिक्स सेक्शन आहे माझा। म्हणजे मी कुठलं जरी पेज केलो तरी हा माझा फिक्स सेक्शन आहे। याचा अर्थ ह्याला मी टेम्पलेट करू शकतोय। ठीक आहे, मग अशा वेळेला आपल्याला काय काम करायचं आहे की ज्या पेजला आपल्याला टेम्पलेट म्हणून तयार करायचं आहे त्या पेजवरती पहिल्यांदा सगळा लेआउट क्रिएट करून घ्यायचा प्रॉपरली आणि त्याच्यानंतर ना आपल्याला टर्न ऑन बिल्डर वरती क्लिक करायचं। आता तो बिल्डर ऑन झाल्यावरती आपल्याला इथं वरच्या साईडला एक ऑप्शन दिसेल लेआउट्स। ह्या लेआउट्सवरती क्लिक करायचं आणि त्याच्यानंतर ना एक तरी लोड लेआउट आणि सेव्ह लेआउट तुम्हाला दोन ऑप्शन्स दिसतील। त्यातलं पहिल्यांदा हा आपल्याला सेव्ह करायला लागेल। मग ह्याला मी सेव्ह करतो। फॉर एक्झाम्पल मी ह्याला होम पेज लेआउट म्हणतो डेमोसाठी। आता इथं आपल्याला स्क्रीनशॉट द्यायचा आहे। आता हा स्क्रीनशॉट देण्यासाठी आपल्याला काय करायचं, पहिल्यांदा हीच विंडो जी आहे ती एका नवीन टॅबला ओपन करायची। इथून याचा फुल पेज स्क्रीनशॉट घ्यायचा। डन। आणि त्याच्यानंतर ह्याला डाउनलोड करून घ्यायचं। ही ॲक्च्युली आपण इमेज जी तिथं स्क्रीनशॉटसाठी लागणार आहे त्यासाठी ही इमेज आपण इथून डाउनलोड करून घेतो। ह्याला आपण डाउनलोड्समध्ये ह्याला आपण सेव्ह करू। आणि इथं जे इमेज द्यायची आहे त्याला आपण ती इमेज ब्राउज करून देऊ। ह्याला आपण इन्सर्ट करू आणि डन, सेव्ह। आता हा आपला लेआउट रेडी झालेला आहे। ठीक आहे, आता कन्सिडर करा की आपल्याला एक नवीन पेज क्रिएट करायचं आहे। मग आपण काय काम करू, ह्या पहिल्यांदा पेजला क्लोज करू। न्यू पेज, बिल्डर पेज। ह्याला आपण नाव देऊ होम पेज, ओके, डेमो 1 2 3 4 हे नावाने दिलं आपण। इथे आपण ब्लँक टेम्पलेट घेतला आणि आपण ह्याला पब्लिश केलं। इथं चालू झाल्यावरती हे पेज इथून लेआउट्स, लोड लेआउट, त्याच्यानंतर हे प्री डिझाईन लेआउट्स आहेत आणि इथं सेव्ड लेआउट्स आहेत। याच्यामध्ये हे आपण होम पेज लेआउट्स नावाने सेव्ह केलेलं, ह्याला आपण एकतर रिप्लेस करू किंवा अपेंड करू, डिपेंड अपॉन कंडिशन। आपण ह्याला तात्पुरतं रिप्लेस करू। ह्याला आपण सेव्ह करू, क्लोज। आणखीन एकदा मुद्दाम पुन्हा एकदा टर्न ऑन बिल्डर करून हे करू, कारण जेणेकरून आपली CSS लोड होईल। तर अशा पद्धतीने हे आपलं पेज सगळंच्या सगळं जसं आपल्याला लेआउट पाहिलं होता ते सगळ्याच्या सगळं तयार होऊन आपल्याला इथं आलेलं आहे। याच्यामध्ये फक्त एकच गोष्ट लक्षात ठेव
की प्रत्येक वेळेला ज्या वेळेला आपल्याला सारखा तोच लेआउट लागणार आहे तो कंपल्सरी लेआउटमध्ये सेव्ह करून घ्यायचा आणि एखादं पेज नवीन क्रिएट करायचं आणि त्याच्यामध्ये लोड लेआउट करायचं. एखादा ऑलरेडी ॲडेड लेआउट जर आपल्याला एडिट करायचं असेल तर आपल्याला बॅकएंडला जायला लागेल. थिमिफाय अल्ट्रा, सेव्ड लेआउट्स आणि इथं आपले जेवढे लेआउट्स आहेत ते दाखवतात. ह्यातलं जे आपल्याला पाहिजे तिथं आपण मॉडिफिकेशन्स करून पुन्हा सेव्ह करू शकतो. आणि ही टेक्निक आपल्याला सापडल्यामुळं आपला 90% वेळ आणखीन वाचणार आहे. त्यामुळे नवीन कामासाठी ऑल द व्हेरी बेस्ट.